नमस्कार. DS मध्ये आपले स्वागत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे साकारलेल्या कामाख्या माता मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यानिमित्त परिसरात अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून राज्यभरातून भाविक येथे दाखल होत आहे. मंदिरात श्री कामाख्या माता दशमहाविद्या, नवनाथ, बडेबाबा, मच्छिंद्रनाथ, महामाया तिलस्मिया, यक्षिणी, शिवमंदिर व बाणन्नवीर यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंचकुंडात्मक शतचंडी याग, विविध वैदिक विधी, यज्ञयाग आणि पूजा अर्चा सुरू आहेत. वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात देवीच्या मूर्तींची विधिवत पूजा केली जात आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात नवचंडी यज्ञ, रुद्राभिषेक तसेच विशेष शक्तीपीठ परंपरेनुसार पूजन विधी पार पडले जात आहे. हे मंदिर कामाख्या शक्तीपीठाच्या धर्तीवर उभारण्यात आले असून वास्तुशास्त्र आणि पारंपरिक शिल्पकलेचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतोय. मंदिराच्या उभारणीमुळे नाशिक जिल्ह्याला एक नवीन धार्मिक पर्यटन स्थळ लाभले आहे. स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि विविध धार्मिक संघटनांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा पार पडत आहे. मंदिर परिसरात भजन, कीर्तन, प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले. भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होत आहेत. DS मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. नमस्कार. प्रसाद खोचे या यज्ञातले सगळ्या गुरुजींचे प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी संपर्क साधतोय. 7 दिवस चालणाऱ्या या महायज्ञामध्ये कामाख्या देवी, कामेश्वर देवी आणि अनेक सप्तदुर्गा, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या नानाविध मूर्तींची स्थापना या 7 दिवसामध्ये आम्ही या यज्ञामध्ये करत आहोत. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या गोष्टी साध्य व्हाव्या यासाठी दुर्गा सप्तशतीचे 100 पाठ आणि त्याचा हवन असा हा यज्ञाचा क्रम दिनांक 21 तारखेपासून आम्ही सुरू केलेला आहे. काल परवा स्नपनविधी, धान्याधिवास, शय्याधिवास या प्रकारचे कर्म आम्ही त्यात पूर्ण केले. सध्या या क्षणाला आता धान्याधिवास झाल्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी असलेल्या पुढच्या विधीची तयारी आता आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत. यासाठी लागणारे गुरुजी सगळे नाशिकवरून, काही त्र्यंबकवरून, काही औरंगाबाद आणि नानाविध अशा शहरातून या सगळ्या गुरुजींची उपस्थिती या यज्ञामध्ये केलेली आहे आणि ते त्यांच्या अनुसरणानुसार, त्यांच्या कार्यानुसार या सगळ्यांमध्ये सहभाग नोंदवून आपलं कार्य. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृतये भद्रायै निहता प्रणता सताम. शक्ती स्वरूपामध्ये गुवाहाटी इथे असलेल्या मुख्य कामाख्या देवीचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती धारणगाव येथील खडक या इथे मुख्य स्थान आता महाराष्ट्रात आपल्याला सगळ्यांना सेवेकरता उपलब्ध करून दिलं आहे आणि हे अतिशय धार्मिक सगळ्या शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना या ठिकाणी होत आहे. उद्या आणि परवा मुख्य कार्यक्रम अचल प्राण प्रतिष्ठा परमपूजनीय माधवगिरीजी महाराज यांच्या हस्ते आपण इथे संपन्न करत आहोत. सर्व भाविक भक्तांनी या कार्याचा लाभ घ्यावा अशी विनंती या मंडळातर्फे आपण सगळ्यांना करत आहोत. 27 प्राणप्रतिष्ठा 27 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याच्याच बरोबर अन्नदान, महाप्रसाद सगळेच कार्यक्रम आपण या ठिकाणी त्या दिवशी ठेवलेले आहेत.